नमस्कार श्रोते हो. आज नवरात्राची तिसरी माळ. नवरात्रीच्या तिसरी माळच्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला क्षणार्धात वर्तमानात घेऊन येतो. देवीच्या या रूपाच्या आराधनेमुळे मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात राहते. जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन व्यक्तिमत्व आकर्षक बनते. देवीचे चंद्रघंटा हे रूप मनाच्या आकर्षकतेचे प्रतीक आहे. आज आपण अशाच मनावर विजय मिळवलेल्या आणि देशहित, राष्ट्रहित, धर्महित जपणाऱ्या संत रामदास स्वामींच्या आवडत्या शिष्या संत अक्काबाई यांचे चरित्र पाहणार आहोत. या चाफळ येथील संत रामदास स्वामींच्या मठात राहत होत्या. त्यांनी 35 वर्ष समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला. शिवाय समर्थांच्या पश्चात देखील त्यांनी 38 वर्ष सज्जनगडाचा कारभार सांभाळलेला दिसतो. 12व्या वर्षापासून 85 वर्षापर्यंत रामरायाची सेवा करून त्या कृतार्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांच्या प्रमुख विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या 18 स्त्रिया शिष्यांपैकी एक म्हणजे अक्कास्वामी. अक्कास्वामी मूळच्या कराड शेजारी शहापूरच्या. चिमणाबाई त्यांचं नाव. घराणं शहापूरच्या कुलकर्णी यांचं. तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहता अनेक बंधने, अवहेलना, कष्ट हेच पदरी असणार हे नक्कीच. तरीही अक्कास्वामी मात्र मनाने इतक्या कणखर आणि भक्तिपूर्ण की हे दुर्दैव त्यांच्या कर्तृत्वाच्या आड कधीही आले नाही. कराडच्या शालीन कृष्णा आणि राकट कोयनेच्या पाण्यावर पोचली गेलेली ही विदुषी या विद्वान अशा रामदास स्वामी संप्रदायात आल्या. तो काळ बराच धामधुमीचा. समर्थांच्या उत्तर काळात ह्या स्वामींनी समर्थांची सेवा केली. रामदास संप्रदायात स्वामी हे विशेषणात्मक पदवी मिळालेल्या 2च स्त्रिया आहेत. त्या म्हणजे एक वेण्णा स्वामी आणि दुसऱ्या अक्कास्वामी. या कर्तृत्ववान स्त्रीने समर्थांच्या पश्चात 38 वर्ष सज्जनगड आणि चाफळचा कारभार सांभाळलेला दिसतो आणि तोही औरंगजेबासारख्या पशुतुल्य शक्तीचा वावर या महाराष्ट्र भूमीत होत होता. तेव्हा धर्म आणि अधर्माच्या या लढाईत या अक्कास्वामी रामसेवा, समर्थ सेवा करत होत्या. अक्कास्वामींचे चरित्र हेच सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे. आपणास पाहण्यास मिळते. औरंगजेबाच्या सज्जनगडावरील आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन अक्कास्वामी आणि त्यांचे अजून सहकारी प्रतिनिधींनी मिळून राममूर्ती वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवल्या. समर्थांची समाधी देखील त्यांनी तात्पुरती भिंतीआड बंद करून अबाधित ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा जुलमी राजवट, बेधुंद असणारे सत्ताधीश, बेलगाम त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्याकडून होणारा अत्याचार हे अतिशय भयावह होते. अशा परिस्थितीतही वासोट्यासारख्या ठिकाणी राम उत्सव, दासनवमी उत्सव अक्कास्वामींनी चालू ठेवला. कणखर आणि धाडसी अशा या कर्तृत्ववान महिलेने सगळं इतकं गुप्तपणे केलं की औरंगजेबासारख्या कुटील माणसालाही या गोष्टीचा पत्ता लागला नाही. यवनांच्या मूर्तिभंजक, धर्म उच्छेदक वृत्तीला टक्कर देत ही क्रांतीसूर्य 38 वर्षे झुंजत होती. तेही निस्संग आणि निस्पृहपणे. देहाकडून देवाकडे जाण्याच्या वाटेवर देश लागतो आणि आपण त्याचं देणं लागतो हेच कर्तव्य जणू अक्कास्वामींनी निर्भीडपणे पार पाडलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी तनमनाने सर्वस्व अर्पून रामसेवा आणि समर्थ सेवा किती सुंदर पद्धतीने केलेली आहे हे आपण पाहू शकतो. संत परंपरेतील एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अक्कास्वामी या आदर्शच आहेत. रामसेवा, गुरुसेवा याबरोबरच धर्म, राष्ट्र रक्षण करणे आणि राष्ट्रसेवा हेही त्यांची तितकेच महत्त्वाचे मानलेले आणि त्यानुसार त्यांनी केलेले कार्य पाहायला मिळते. अक्कास्वामींचा निस्पृहपणा, एकल वृत्ती हे जणू समर्थांनी उपदेश केलेल्या सारखेच तंतोतंत जुळणारे आहे.
अक्कास्वामींचे शिष्य अनुग्रह घेतलेल्यांपैकी एक अतिशय उत्तम आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे रामशास्त्री प्रभूणे. अशा अक्कास्वामी ऐन दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी राममय झाल्या. त्यांची समाधी सज्जनगडावर आहे. अक्कास्वामींच्या जीवनातील प्रसंगही आपल्याला फार काही देऊन शिकवून जातात. त्यांनी अगदी सहजरित्या आपले सर्व दागदागिने असे वाटून टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे वाटून टाकल्यावर देखील परमशांती आणि समाधान हेच दागिने अक्कास्वामींनी आयुष्यभर मिरवलेले आपल्याला पाहायला मिळतात. रामनाम गोड विषय अवघे सोड, सत्संगती जोड, दुर्गुण जातील रोड, प्रभुनाम गोड स्वानंदे खोड, हेच जणू त्यांच्या कवनांमधून आपल्याला शिकायला मिळते. अक्कास्वामी लौकिकदृष्ट्या देखील त्या काळची वर्नेक्युलर परीक्षा पास झालेल्या होत्या. त्यांचे शिक्षण झालेले होते. त्याचा उपयोगही त्यांनी तेवढ्याच तोलामोलाने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळात त्यांनी घरी जाऊन विधवा महिलांना धर्मग्रंथ वाचायला शिकवले, त्याचा अभ्यास करायला शिकवलेला आपल्याला पाहायला मिळतो. धर्मनिष्ठ तत्वज्ञानाची आवीट गोडी असणाऱ्या अक्कास्वामींना दम्याचा मात्र खूप त्रास होता. पण त्यावरही तो कसा विजय मिळवत होत्या पहा. व्यासपीठावर भागवत निरूपणासाठी बसल्यानंतर भागवत निरूपण सांगायला सुरुवात केल्यावर त्या दम्याला बजावत भागवत निरूपण झाल्यावर मला काय त्रास द्यायचा आहे तो दे. याच्यावरून असे दिसते की त्यांच्या अवघ्या विकारावर देखील नियंत्रण होते. प्रारब्ध भोग आनंदाने सोसावे म्हणजे त्याचा प्रभाव नक्की कमी होतो असे त्या नेहमी म्हणत असत. त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या वागणुकीतून किंवा स्वतःच्या कर्तृत्व